समाचार अब तक, सत्य का साहस। प्रधानमंत्र्यांचे संबोधन, लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव कथन आणि ड्रोन व अन्य योजनांचे प्रात्यक्षिक नागपूर महानगर व जिल्ह्यातील आजच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे वैशिष्ट्य ठरले। 2047 पर्यंत भारत विकसित राज्य बनवण्याच्या संकल्पाला यावेळी नरखेड अंतर्गत सावरगाव येथील उपस्थित नागरिकांनी उचलून धरले। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 8 तालुक्यात हा आविष्कार बघायला मिळाला। 16 डिसेंबर रोजी पंचायत समिती नरखेड अंतर्गत सावरगाव येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर तर पंचायत समिती रामटेक अंतर्गत मौजा नगरधन येथील आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपस्थित होत्या। या कार्यक्रमांमध्ये दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गावातील उपस्थित नागरिक पदाधिकारी यांना दाखवण्यात आला। 17 डिसेंबरला जिल्ह्यातील 6 तालुक्यात हिंगणा, धानोली, वडगाव, सावनेर, पोटा, चिंचोली, भिवापूर, भिवी, पांजेपार, काटोल, सिरसीवाडी, पानवाडी, रामटेक कट्टा, टांगला व मोदा आदासा, निहारवाणी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे। विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद, वैयक्तिक अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांचा लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत। या मोहिमेत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, आरोग्य तपासणी शिबिर, मृदा आरोग्य शिबिर, महिला, विद्यार्थी व खेळाडूंना सन्मानित करणे इत्यादी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते आहे। मोहिमेचे नागपूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी, संनियंत्रण, समन्वय, माहिती संकलन योग्य पद्धतीने सुरू आहे। नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली 20 नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये केंद्र व राज्य शासनाकडील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर मोहिमेची माहिती नागरिकांना अवगत होण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 6 व्हॅन प्राप्त झालेल्या आहेत। नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। तर विकसित भारत संकल्प यात्रेस जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे।